गाथा नंबर 34 आणि नंबर 55. सवत अति जीवो एको एक काय करतो अचवसान विसितो चित्तरी मयोर जमले. जीव सवत अति काय सांगितलं यामध्ये? जीव सर्वत्र म्हणजे क्रमवर्ती आपल्या सर्व शरीरामध्ये आहे. क्रमवर्ती का म्हणजे तर एकानंतर एका शरीराची जेव्हा प्राप्ती होते त्यावेळेस त्या सर्व शरीरामध्ये तो जीव राहतो आणि एक काय कट्टो काय सांगितलं? एक प्राप्त एका शरीरामध्ये दूध आणि पाण्याप्रमाणे एक रूप राहतो. सांगितलं ज्या भांड्यात दूध आहे त्याच भांड्यात जर पाणी टाकलं तर ते जसं एकत्र राहतं तसं जीव आणि शरीर एकत्र राहतात, म्हणजे एकरूप राहतं. म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये व्यापून राहत असताना जेव्हा एका प्राप्त झालेल्या शरीरामध्ये एक रूपाने राहतं, म्हणजे दूध पाण्याप्रमाणे एक क्षेत्रावा रूपाने राहतो, तरी एक कोण एकरूप होत नाही, म्हणजे तन्मय होत नाही. म्हणजे शरीराचे गुण जीवाला येत नाही, जीवाचे गुण शरीराला जात नाही. म्हणजे चेतन अचेतन हे भिन्न भिन्नच राहतात. अध्यवसान विसेठो अध्यवसानांनी विशेष रूप असलेला रजमले मलिनो कर्मोपी रजकणाने मलिन झालेला असल्यामुळे चित्तरी तो अनेक प्रकारच्या म्हणजे अनेक रूपाने चेष्टा करतो, म्हणजे भ्रमण करतो. काय सांगितलं? जीव शरीरामध्ये कसा राहतो हे सांगितलं इथं. शरीरात राहत असताना तो काय करतो? दूध पाण्याप्रमाणे फक्त एकत्र राहत पण तन्मय होत नाही, हे सांगितलं महत्वाचं. तन्मय होत नाही म्हणजे त्यामय होत नाही, शरीराच्या परमाणुमय होत नाही. म्हणजे कसा आहे तो? जेवढा आहे तेवढाच आहे, म्हणजे ज्ञान दर्शन स्वरूपी आहे. तर आता शरीरात गेला म्हणून काही आणखीन त्याचे पण गुणधर्म येऊन त्याच्यात वाढ होत नाही. म्हणून सांगितलं की तन्मय होत नाही एको आणि एकरूप होत नाही, म्हणजे भिन्न भिन्नता राहते. आपण आता पाहतो घरामध्ये राहिलो, घर रूप झालं का हे दिसते ना आपल्याला साक्षात. अंगावर कपडे घातले मग ते शरीर कपडे रूप झालं का किंवा कपडे शरीर रूप झालं का? दिसत नाही तसं झालेलं. हे तर प्रत्येकाला स्पष्ट अनुभवाने येतं. काय सिद्ध होत आहे की रंगीत कपडे घातल्यात. आपण पाहिलं ना समाधी शतकमध्ये, जीर्ण वस्त्र घातलं तरी काही शरीर जीर्ण होत नाही, किंवा लाल रंगाचं वस्त्र घातलं तरी काही शरीर लाल रंगाचं होत नाही, किंवा जाड वस्त्र घातलं म्हणून काही शरीर जाड होत नाही, किंवा अगदी पातळ कपडे घातले म्हणून काही शरीर पातळ होत नाही. नष्ट म्हणजे वस्त्र नष्ट झालं म्हणजेच फाटलं तुटलं शरीरावरनं निघून गेलं तरी काही शरीर नष्ट होत नाही. तसं आत्मा देखील हा शरीरात असून शरीराच्या स्वरूपाचा होत नाही. असं सर्वत्र लावून घ्यायचे. गोरा काळा, उंच ठेंगू, की स्त्री पुरुष नपुसक बालक वृद्ध तरुण कोणती अवस्था जी शरीराची दिसते तसं आत्मा कधीही होत नाही. कल्पनेने आपण इतकं त्याच्यात तन्मय होतो की मी स्त्री आहे, म्हणजे एवढा संस्कार झालेले आहे की मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, असं अगदी आपल्यालाच तर जाणू लागतो अज्ञान. पण स्त्री पुरुष वगैरे आत्मा नाही. आत्मा तर याच्यापासून अत्यंत भिन्न आहे. म्हणून आता ह्या कुठल्याही पर्याय जर आपण पाहिला, एखाद्याने चेहरा काय केला, क्रोधी केला, ते पाहून आपल्याला मनामध्ये काय होतं?
ला किती क्रोध आला. म्हणजे तो पण म्हणतो मी क्रोधी आहे, पाहणारा पण काय म्हणतो हा क्रोधी आहे. म्हणजे दोघांनी पण शरीरामध्ये काय केलं, जीवाशी एकत्व जोडलं. पण जीव तर कसा आहे, यांच्यापासून अत्यंत भिन्न आहे. कसलाही विभाव झाला तरी आत्मा यांच्यापासून भिन्न आहे. कोणती गाथा लावायची समयसारची? नत्थी मम कोवी मोहो बुज्जदी ओ ओग एव अहमिको. 36 नंबरची गाथा आहे की हा मोह माझा कोणी लागत नाही, मी केवळ जाणणारा एक उपयोग स्वरूप आत्मा आहे. म्हणजे मी उपयोग स्वरूप आहे जाणलं तर आता आपल्याला तिकडे पाहण्याची गरजच नाही. कुठे जे आपल्याला वाटतं की मोह राग द्वेष होत आहे, मग आपण जो ज्ञानी आहे त्याला काय होतं, कुठं मोह झाला की एवढं तू तळमळतोय. अंतोंत डज्जमी पश्चात्तावे न वेदन. तो पश्चात्तापाने इतका अंतरंगामध्ये जळतोय की मी कस काय मोह केला. म्हणजे त्याचा नाही म्हणूनच तर त्याला पश्चाताप होतोय ना. जसं खोटं बोलणाऱ्याला किती अंतरंगामध्ये शल्य असतं की आता हे माझं खोटं उघडकीला पडलं तर काय सांगायचं. मग तिथं दुसरं खोटं बनवून तयार होतं. त्यालाही झाकण्यासाठी तिसरं, त्याला झाकण्यासाठी चौथं. एका असत्याला लपवण्यासाठी 100 असत्य बोलतो. मग त्याला किती आत सारखं अर्थध्यान चाललंय. कसं करायचं, हे प्रगट झाल्यावर कसं करायचं, काय सांगायचं. म्हणजे ते आपलं नाही म्हणूनच तर तिथं काय चाललंय, आकुलता चालली, टिकवण्याची आकुलता चालली. असत्याला टिकवण्याची आकुलता चालली, चोरीला लपवण्याची आकुलता चालली. सांगितलं तर एकदा उदाहरण की सर्कशीमध्ये त्या 4 चोर जाऊन बसले होते सर्कस पाहायला. आणि त्या विदूषकाला पाहून त्या चौघांच्या मनात काय आलं की आपलं हे चोरीचं काम करायला खूप चांगला मनुष्य आहे. कारण काय केलं होतं, तो किती उंच चढला तारेवर, त्याची कसरत किती व्यवस्थित आहे आणि कुठं पडत नाही. मग तार तर एवढी उंच आहे, घरं तर एवढी उंच नसतात. मग घरावर तर सहज चढून तो कुलूप वगैरे काढू शकतो, कडी काढू शकतो, म्हणून ह्याला आपल्या हाताशी घ्यायचं असं त्यांचा विचार. सर्कस पूर्ण बंद झाल्यानंतर, कार्यक्रम संपल्यानंतर ते चौघं त्याला जाऊन भेटतात. तुला किती मिळतात विचारलं पहिल्यांदा. हे विभीषकाचं कार्य केल्यावर इथं तुला तो मालक किती देतो. काय सांगितलं त्याने, 5 रुपये. मग हे चौघे काय म्हणाले, त्याच्यापेक्षा जर तुला एका दिवसाला जास्त मिळत असेल तर ते काम चांगलं वाटेल की नाही तुला. हो म्हटलं. मग आमच्या बरोबर आम्ही चोर आहे सांगितलं, आम्ही चौघे पण आमच्या बरोबर तू पण आमच्या सामील व्हायचं आणि जे काही येईल ते आपण 5 हिस्से करायचे, भरपूर येत असते. मग तो म्हणाला बरं येतो म्हणाला. कारण आता जास्त मिळते ना, जास्त मिळते म्हटलं की तयार झाला. आणि काय झालं, आता तो त्या पहिल्या दिवशीच त्यांच्याबरोबर चोरी करायला निघाला. मोठ्या ठिकाणी चोरी करायची, पहिल्यांदाच त्याला दाखवायचे की खूप म्हणजे राजाच्या वगैरे ठिकाणी चोरी केली तर भरपूर माल मिळेल आणि मग त्याला खूप मिळते असं वाटून तो मग आपला साथ सोडणार. ह्या विचाराने ते राजाच्या महालात शिरण्याचा प्रयत्न करतायत. त्यावेळेस काय सांगितलं, बघ ह्या भिंतीवर तू चढ. त्या चौघांनी सांगितलं आत उतर आणि कडी काढ, मग आम्ही येतो आत आणि मग आपण सगळे मिळून घेऊ तिथलं माल. बरं म्हटलं. त्यालाही काय वाटलं, सोपं आहे की मी तारेवर चढतो
उंच असते आणि त्याच्यापेक्षा ही भिंत किती कमी उंच आहे, सहज चढू शकतो म्हणून त्यालाही विश्वास आहे. मग तो चढायला गेला तर चढताच येणार. का चढता येणार? तो म्हटला की ढोलकं वाजवा, ढोलक्याच्या तालावर मला चढायची सवय आहे, त्याशिवाय मला काही चढता येणार नाही. मग चौघे म्हटले चोरीचा मामला हळूहळू मामला. म्हणजे काय सांगितलं तिथं चोरीचं असताना ढोलकं वाजवून त्यांना जाग करायचंय. म्हटलं मला काही येणार नाही. झालं, त्याला दिलं सोडून. म्हणजे काय आहे की त्या चोरीच्या ठिकाणी सुद्धा काय सांगितलं, चोराला ते लपून करायचं असतं, प्रगट करायचं. आता प्रगट चोरी करतात ते काय झाले, डाकू झाल्यासारखे अगदी अधिकार दाखवतात की हा सोड, मार दिला तर ठीक आहे, तुला मारून टाक. म्हणजे आता दंडेशाही सुरू झाली. रात्री झोपल्यानंतर त्यांना माहीत नसताना पळवून न्यायचं, अजून ती सालसता होती. आणि आता तर काय चाललंय की कशाचं फळ मिळतंय, हे अगदी आमने सामने समोरच पळवून न्यायचं तरी आणि गप्प बसायचं, नाहीतर आपले प्राण जात. दन गेलं तर जाऊ दे. तर कशाचं फळ आहे, जेव्हा त्याने पूर्वभावात ह्याच्यावर अधिकार गाजवून त्याचं धन हडप केलं की माझा एवढा अधिकार आहे आणि ते मला एवढं दिलं पाहिजे, दिलं नाही तर बघ कोर्ट कचेरी होईल, असं हे आता आपण पाहतोच की. मग त्याचंच हे फळ त्याच्या मनात असं राहतं की ह्याने माझं जबरदस्तीने घेतलंय, काढून घेतलंय, आता मी पण ह्याचं जबरदस्तीने कधीतरी काढून घेईन. हे कुठं ना कुठं आपल्याला भोगावं लागतं. म्हणून एकाही परमाणूवर आमचं प्रेम नाही. काय पाहिजे त्याला तेवढं देऊन टाकायचं, ते आपलं नाहीच आहे. काय सांगितलं होतं एकदा की प्रवचनात ते तेली दंपती येत होते आणि तेवढेच जीवनात उपयोग करत होते आणि त्यांना खूप आनंद व्हायचा सांगणाऱ्याला, प्रवचनकाराला, की ग्रहण करतायत चांगलं. मग एक दिवस ते आले नाहीत सभेत, तर काही सुरू झालं नाही प्रवचन. सगळं एवढी गच्च भरलेली सभा, चळवळ सुरू झाली तरी सुद्धा काही सुरू केलं नाही. आणि ते जेव्हा येऊन बसले तेव्हा मग ह्याने सुरू केलं. आता सगळी सभा काय झाली, चिडलेली आहे की हे झाल्यावर सुरू करतात आणि आम्ही असताना का सुरू करत नाही, आम्ही पण श्रोते आहोतच ना, आम्हाला पण ऐकण्याची उत्सुकता आहे. मग त्यावेळेस ऐकलं खरं प्रवचन, पण मनात आकुलता खूप आहे, अर्थध्यान आहे आणि त्या व्यक्तीविषयीचे परिणाम बिघडलेले आहेत की हे उशीर आलेत आणि यांच्यामुळे आमचं प्रवचन म्हणजे आम्हाला ऐकायला मिळालं नाही. म्हणून त्यांनी प्रवचन झालं की प्रश्न विचारला, तुम्ही उशिरा का आला? ते म्हणाले, माफ करा, आमच्या घरी चोर आले होते म्हणून उशीर झाला. मग आता इथं पकडायला चांगलं होतं ना त्यांना, चोर आले म्हणून काय झालं, म्हणून काय प्रवचन बुडवायचं असतं. मग त्यावेळेस ते म्हणाले, तसं नाही, ऐकून घ्या पहिल्यांदा. म्हटलं काय झालं आमचं की ज्यावेळेस आम्ही हे सगळं ऐकतो तत्वज्ञान, त्यावेळेस आमच्या मनामध्ये एवढं रुजले की हे सगळं परद्रव्य आमचं नाही. मग ते जेव्हा आज शिरले त्यावेळेस आम्ही दोघे जागे होतो आणि दोघांनी ठरवलं की हलायचं नाही, त्यांना काय पाहिजे ते घेऊन जाऊ देत. जागे समजले की तसेच पळून जातो. म्हणून आम्ही गुपचूप निश्चित पडलो होतो आणि एका अंगावरची स्त्री झोपलेली होती, त्यावेळेस त्यांनी एका अंगावरचे म्हणजे बांगड्या वगैरे असे काढून घेतले, जेवढं काढता येईल तेवढं. मग तिने हळूच काय केलं, दुसऱ्या अंगावर वळाल, म्हणजे आता दुसऱ्या अंगावरचं पण काढून घेऊन देत म्हणून. मग ते चोर गेले पळून की हे जागे झाले म्हणून. मग आम्ही विचार केला की आम्ही जागे हे दाखवायचं नाही आणि त्यांना काय पाहिजे तेवढं घेऊन जाऊ देत, असा विचार केला. पण ते आमच्या कारणाने म्हणजे त्यांना अजून गरज असेल आणि आपण उगाचच
हालचाल केली म्हणून आता आम्ही हे दुसऱ्या अंगावरचं राहिलेलं पण दागिने त्यांना द्यायला त्यांच्या घरी गेलो, कारण आम्ही जागे असल्यामुळे आम्ही बघितलेलं होतं कोण आहे ते. मग त्यावेळेस आम्ही विचार केला की जे आपलं नाही तेच घेत आहेत. आपलं आहे ते आपण काहीच देत नाही. आपल्या ज्ञान दर्शन स्वभावातला एक सुद्धा अविभाग प्रतिच्छेद आपण दुसऱ्याला देऊ शकत नाही. आणि जे आपलं नाही ते नेत आहेत, तर कशाला आपण. हे सगळे लोक त्यांची दाणी म्हणून स्तुती करू लागले. तर ते म्हटले आम्ही दाणी वगैरे काही नाही, जे आमचं नाही तेच घेतलंय आणि जे आमचं आहे ते आम्ही काहीच दिलं नाही, त्यामुळे आम्ही दाणी कशी. म्हणून आणखी जास्त काय केलं त्यांनी की काय प्रशंसा वगैरे करू नका आणि उलट आम्ही कमीच पडलं याच्यामध्ये. मग ते ऐकल्या सगळ्या सभेला आश्चर्य वाटलं की खरंच यांच्यामध्ये त्यांनी जीवनात उतरवलेला. कारण का त्या चोरामध्ये सुद्धा इतका बदल झालेला आहे की ते घरी येऊन देतात, एवढे आदर करतात, पकडायचं तर बाजूलाच आणि घाबरू नका म्हणतात, तुम्हाला हे गरज आहे घ्या म्हणतात. तर त्या चोरांनी प्रतिज्ञा केली की आजपासून आम्ही आता कुठेच चोरी करणार नाही. म्हणजे आहे ते पण देऊन टाकलं त्यांनी आणि चोरी सुद्धा कधी कुठं करणार नाही ही प्रतिज्ञा केली. फरक पडला म्हणजे काय की एखाद्याचं पाप जर प्रगट झालं तर तो परत पाप करत नाही. कारण का तर त्याला कळलंय की हे सुद्धा काय आहे, दुःखाला कारण आहे. म्हणून आपण सतत स्वभावात जागरूक राहणं आवश्यक आहे. जोपर्यंत त्याचं असत्य प्रगट होत नाही, चोरी प्रगट होत नाही, अब्रह्म प्रगट होत नाही किंवा परिग्रह संचय कसा करतो 2 नंबरने वगैरे हे प्रगट होत नाही, तोपर्यंत त्या पापात राहतो. पण जेव्हा कळतं तेव्हा मात्र तो त्याच्यातनं निवृत्त होतो. मग काय कळतं, बाहेर पण प्रगट झालं आणि आत पण भेद विज्ञान झालं. दोन्ही प्रकाराने तो पापापासून सुटतो. म्हणून आम्हाला प्रत्येक समय स्वभावात राहूनच काय केलं पाहिजे, ही स्वभावाची साधना करणं अत्यंत आवश्यक आहे. ह्याला सोडून दुसरं अन्य काहीच कर्तव्य नाही. जे ह्या शरीरात राहिलो पण शरीराशी तन्मय झालं नाही, ह्याचा अर्थ आम्हाला खूप मोठा व्यापक आहे. कसा ग्रहण करायचा आहे समजून घेण्यासारखं की जोपर्यंत आम्ही चतुर्गती भ्रमणाच्या योग्यच विचार करतो तोपर्यंत शरीराच्या अनुसारेच वागतो. कारण शरीराची जाती ती अचेतन आणि तू सुद्धा अचेतन परिणामामध्येच रमला. म्हणून सांगितलं तन्मय होत नाही, म्हणजे त्यारूप होत नाही, म्हणजे तुझ्या जीवाच्या जातीला तू सोडत नाही, चेतनपणाला सोडत नाही. फायदा होतो की नाही, ऐकल्यानंतर खूप मोठा फायदा आहे की कोणाची विसरलेली वस्तू किंवा हरवलेली वस्तू किंवा अजून काय पडलेली वस्तू काय कुठल्याही पद्धतीने की जी न दिलेली वस्तू ती घ्यायची नाही. हे आपल्याला संस्कार झाले. मग आता प्रसंग तर खूप आहेत ग्रहस्थांना, म्हणजे चोरी करायला जात नाही. आपल्या घरात कोणी एखादा व्यक्ती आला तर सुमन मानचं उदाहरण घडलं ना. काय सांगितलं की ते एका डबीमध्ये काही 75,000चा माल होता सोन्याचा आणि ती एक वृद्ध स्त्री घेऊन आलेली त्यांच्या दुकानात कशाला तरी आली असेल काही नेलं आणि नंतर जाताना ती डबी तिथंच विसरून गेली. मग ती विसरून गेल्यानंतर त्यांनी नंतर बघितलं की काय त्या डबीमध्ये. म्हटलं आता ती ओळखीची पण नाही आणि ते कसं काय आपण कोणाला द्यायचं हे परत, म्हणजे कोण विसरून गेले हे पण माहित नाही. ती बाईच म्हणून नाही, ते कधी जेव्हा लक्ष गेलं असेल तेव्हा पाहिलं असेल, त्यामुळे कोण विसरून गेले हेच माहित. द्यायचं कोणाला आणि आपण वापरायचं नाही आणि तिथं काउंटरवर कसं ठेवायचं, म्हणजे किती प्रसंग किती आहे. पण अंतर्गत भाव काय, हे माझं चुकतंय, मी डबी उचलून ठेवली. म्हणजे ऐकलेले संस्कार वाया जात नाही. हे उचलून ठेवणं सुद्धा माझं काम नाही, कारण ते चोरीचा दोष लागतो. स्वतःला वापरायचं नाहीये, पण उपादान कसं प्रगट झालं की मला वापरायचं नाही आहे त्याचं त्याला मिळालं.
परिणाम असे. मग ते 5-6 दिवसानंतर तर ते बाई शोधली असं कुठं कुठं, तिच्या पण लक्षात नाही कुठं ठेवलं कुठं गेलं काय झालं. मग त्यामुळे आता ती कुठं जाणार, काय करणार. 5-6 दिवसानंतर ह्यांच्या दुकानात आली आणि त्यांच्या मिरचीच्या पोत्यात हात घाल, कशात तरी हात घाल, असं तिचं चाच पडायचं काम चाललं. कारण डायरेक्ट ह्यांना विचारायचं म्हणजे चोरीचा आरोप करायचा ना ह्यांच्यावर. ती आपला विचार करते, काही त्यांच्याबरोबर लहान मुलगी नात असत, मग तिने इकडं फेकले का तिकडं फेकले का म्हणून ती आपलं शोधायचं फक्त काम करते. मग त्यावेळेस ह्यांना वाटलं की काय ही असं आपल्या ह्याच्यात सगळं मला हात घालायला लागली, काय पाहिजे बाई, तुम्हाला काय झालंय सांगा. मग त्यावेळेस ती सांगते की मालक तुमच्यावर मी आरोप करत नाही किंवा तुम्हाला काही म्हणत नाही, पण मला एक असं वाटतंय की माझी हरवलेली डबी ती बघावं असं वाटतंय. माझं 75 रुपयाचा माल आहे सोन्याचा आणि ते कुठे गेले ते सापडा नाही. नातीला विचारलं, ती म्हणती फेकून दिला असं, म्हणून मी त्याच्यात बघायला. मग त्यावेळेस त्यांनी आता हीच बाई त्या मालाची, हे कसं काय ओळखायचं म्हणून त्यांनी पहिल्यांदा विचारलं की काय होतं तुमचं, डबी होती कसली होती, अशी रंगाची होती, काय सांगितलं असं, काय होतं त्याच्यात, जुबे होते, अजून काय काय होतं. हां, मग ते जसं होतं तसं सांगितलं, त्यात जो माल होता ते सांगितलं त्यांनी. मग ते म्हटले हेच असणार म्हणून मग दाखवलं हेच आहे का, मग त्यांनी सांगितलं हेच. मग ते त्यांना देऊन टाकलं. म्हणजे मिळालं त्यांचं त्यांना, हे देण्याचे भाव असल्यामुळं तिथं मिळालं. देण्याचे भाव नसते तर बरं झालं, आपण काही कुठं चोरी करायला गेलो नाही पण आपल्याला मिळालं आणायचं, बरं झालं, असं जर विचार आला असता तर तिथं बनावटच झालं असतं. किती सूक्ष्मता आहे ह्या विचारामध्ये, ह्या परिणतीमध्ये. पण लक्षात घेण्यासारखे कसं आपण पालन करायचं व्रत वगैरे. मग यामध्ये असं तो न एक म्हटलं ना, त्या शरीरात राहून तो एक होत नाही. शरीराचा पक्ष आला की मग तो काही पण करू लागतो, अन्याय अत्याचार, त्याच्यामध्ये विवेकच राहत नाही. म्हणून शरीराच्या पक्षाने मोहाने वागायचं नाही. मला एवढे कपडे पाहिजेत अंगावर, नाही, बरं झालं मिळालं असं विचार आला तर शरीराचा पक्ष आला. मला दागिने नव्हतेच, बरे झाले मला मिळाले, मग तो मोहाने शरीराचा पक्ष आला, तो कशाने, तो मोहाने. मग ही मोह परिणती तू त्या शरीरात राहून अशुची के संग से अशुची भयो ज्ञान, अशुचीच्या संगतीने, म्हणजे कोण अशुची, शरीर अशुची नव्हे, विचार अशुची आहे, विभाव, आणि त्याच्या संगतीने ज्ञान आपलं काय झालं, अशुद्ध झालं, अपवित्र झालं. म्हणजे आता यांनी ती डबी परत दिली, मग त्या शरीरातच त्या अपवित्र शरीरात राहून पवित्र कार्य केलं की त्यांचं त्यांना देऊन टाकलं. म्हणजे शरीर अपवित्र आहे म्हणून अपवित्र त्याने होण्याची गरज नाही. पवित्र भाव म्हणजे स्वतःचं स्वरूप आहे ते सोडायचं नाही, तर तिथं म्हणायचं तो तन्मय झाला नाही त्याच्याशी. नाहीतर कुठलंही असं कार्य केलं तर तो त्याच्याशी तन्मय झाला म्हणा, परद्रव्याशी तो तन्मय झाला असं म्हणावं लागेल. म्हणून मला आता प्रत्येक समयात कुठला विचार करणं आवश्यक आहे, स्वभावात. स्वभावात राहिलो तर तरलो, स्वभावात नाही राहिलो तर बुडलो. म्हणून मी माझ्या स्वरूपाने परिपूर्ण आहे. ह्या शरीराशी नातं जोडायला गेला, पण त्याने सांगितलं नातं म्हणजे तुझं माझं काही संबंध नाही. म्हणजे तू शरीरासारखं वागू नकोस. शरीर तर अन्यायाचा पक्ष घेतंय, तू तर न्यायपूर्ण राहा. चेतन राजा आहेस, तुला फक्त ज्ञानात सगळं येत असलं तरी सुद्धा ज्ञानामध्ये तू पवित्रता ठेव. म्हणजे ज्ञानार्थ परिणमन करू नको. ज्ञानात राहू दे, ज्ञानाचं सील राखून ठेव. आता पाहिलं ना आपण 145 नंबरची गाथा समयसारमध्ये की अशुभ कर्माला म्हटलं कुशी
आणि शुभ कर्माला म्हटलं सुशील. मग तिथं काय म्हटलं, जम संसारम पवेशवित्तम होदी सुशीलम. जे संसारामध्ये प्रवेश करवित त्याला सुशील कसं म्हणायचं. म्हणजे आता आपण ह्यांनी चांगलं कार्य केलं असं म्हटलं, चोरीच्या तुलनेत चांगलं कार्य केलं. पण हा प्रसंग त्याच्याही पलीकडे जाऊन विचार कसा करायचा आहे, हा प्रसंग का आला माझ्यावर. कधीतरी मी असे अवैध भाव केले असतील, कुणाच्या तरी वस्तूवर मी अशी दृष्टी ठेवली असेल, असा मोह केला असेल, मी चोरी जरी केली नसेल तरी ते मला मिळावा असे भाव केले असते, कोणीतरी मला प्रेझेंट द्यावा असे भाव केले असते. काहीतरी असे अवैध भाव विचित्र झालेले, म्हणून मला हा प्रसंग आलाय की त्यांची ठेव मला जपून ठेवावी लागते. ते येईपर्यंत जपून ठेवावं लागलं की नाही. परत त्याच्यावर लक्ष ठेवायला कोण घेऊन जाऊ नये, कोणी आपल्याला फसवू नये, माझंच द्या म्हणून, कोणाला कळू नये हे आपल्याकडे राहिलंय म्हणून. कारण कोणाला कळलं की ते बनावटी म्हणणार हे माझंच आहे की, ते शोध घेणार, कसली डबी येतात काय ते पाहणार आणि मग म्हणणार माझंच आहे. सगळं जसं सांगितलं. मग आपण ज्याचं त्याला दिलं नाही दुसऱ्याला दिलं तरी दोष लागेल. किती सूक्ष्म छटा त्या सगळ्यावर. म्हणून समजून घ्यायचंय की हे सर्व सुद्धा मला असे प्रसंग येऊ नये. न्याय अन्याय कोणाच्या बाजूने पक्ष घेऊन त्याला सल्ला देण्याचा सुद्धा मला माझ्यावर प्रसंग येऊ. कारण खऱ्या बाजूने बोललं तरी दुसरा लगेच नाराजच होतोय ना तिथं. मला कोणाला नाराज करायचे, कोणाला तरी संतुष्ट करायचे, हा दोन्ही प्रसंग आहे. ह्या दोन्हीच्या अतीत माझं स्वरूप जसं आहे तसं ह्या शरीरामध्ये राहून सुद्धा सांगितलं ना. औदारिक नाव का दिलं, आता मनुष्यामध्येच ही व्यवस्था जास्त आहे. उदारतेपासून औदारिक झालं. आणि उदारचा अर्थ काय केला की ज्यामध्ये 18,000 सील पालन करण्याची योग्यता आहे असं ते औदारिक शरीर. मग ह्या औदारिक शरीरात आले तर ह्या शरीरातून उत्तम कार्य करेल. माझं सील कोणतं राहिलं, आपल्याजवळ एखादी वस्तू आहे आणि तरी नाही सारखं म्हणत राहिलं, किंवा आहे बघतो म्हटलं आणि बघतो म्हणून त्याला सारखं आदंतरीच ठेवलं आणि आकुलता चालली त्याच्याही परिणामामध्ये. ह्या क्षणात लगेच त्याचा विल्हेवाट लावून टाकला, निर्णय करून टाकला. आपल्याला तत्वज्ञान कळलं तर त्यात वेळ लावायचा नाही. तर आपण काय करतो, एक तर आपला विसराळूपणा जास्त असतो, तो पण दोषच आहे. आणि दुसरी गोष्ट, विसरलं नाही तर प्रमाद तरी करत असतो. तिसरी गोष्ट, असं ते काय होतं राहिलं तर पुष्कळ दिले त्याला, असं काहीतरी विचार करून आपल्याजवळच ती वस्तू ठेवतो. विनाकारण आश्रय नव्हतं, काय वापरायचं असतं असं नाही, पण एक परिणामच असे प्रमादी असतात. आणि त्याचं फळ काय होतं, आपण सुद्धा आपल्याला सुद्धा कोणीतरी असं तळमळत ठेवणार आणि असंच आपली वस्तू जाणार आणि असंच सारखं पुन्हा संसार करत राहणार जन्मभरात. कारण का तर अजून विचार तेवढे सुटले नाहीत ना आपले. नसली वस्तू तर चालते जाऊ दे, तेवढं निरपेक्षता आली नाही अजून आपल्यामध्ये. आणि त्यामुळं फक्त काय होतंय, आर्द्र ध्यान. मग तसं होऊ नये म्हणून प्रत्येक समय स्वतःला जाणणार